यामध्ये सर्वप्रथम आपण बघूयात की सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये पृथक्करणासाठी मातीचा नमुना कशा प्रकारे आधी संकलित केला, मग मृद नमुन्याचा अहवाल आल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं। काही शेतकरी म्हणतात की आता मृद पत्रिका आली, कशाचं पीक आपलं हळद, सोयाबीन, तूर हे आपलं हिंगोली जिल्ह्यासाठी महत्त्वाचं आहे। मग बरेचसे शेतकरी बांधव काय करतात, सोयाबीन पिकासाठी कुठलं खत टाकावं किंवा तर मग सगळ्यात महत्त्वाचं आहे ते डीएपी ला पर्यायी खत। जर पहिले तर आपण 8 प्रकारची पर्यायी खत डीएपी ला। नमस्कार शेतकरी मित्रांनो, बळीराज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एका नवीन विषयासह या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत साईनाथ खरात, विषय विशेषज्ञ, मृदशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर। हे आपल्याला आज आपण जी मृद आरोग्य पत्रिका किंवा जे माती नमुना आपण केविकेला म्हणा किंवा एखाद्या प्रयोगशाळेमध्ये नेतो, तर तो माती नमुना आपण दाखल केल्यानंतर त्या माती नमुन्यामधून जो काही रिपोर्ट येतो त्या मृद आरोग्य पत्रिकेचं आपण कसं वाचन करायचं याबाबत आपल्याला आज या व्हिडिओमध्ये खरात सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तसंच आपले जे खरीपाची जे पिकं आहेत, जसं सोयाबीन असेल, हळद असेल, तर या खरीपाच्या पिकाचे जे काही डोसेस आहेत या आरोग्य पत्रिकेनुसार कसं द्यायचे हे सुद्धा आपल्याला आज खरात सर सांगणार आहेत। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी साईनाथ खरात, विषय विशेषज्ञ, मृदशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर। आजच्या या कार्यक्रमामध्ये, या युट्यूब चॅनलमध्ये, बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। आजचा विषय हा शेतकरी बांधवांशी आणि जमिनीशी निगडित असून हा खूप सुंदर विषय आजच्या या चर्चेसाठी आपण निवडला। यामध्ये सर्वप्रथम आपण बघूयात की सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये पृथक्करणासाठी मातीचा नमुना कशा प्रकारे आधी संकलित केला जातो ते आधी आपण एक त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकूयात। तर सर्वसाधारण शेतकरी बंधूंनो, की आपण जर बघत असाल तर आपलं 1 हेक्टरचं जर क्षेत्र असेल तर 1 हेक्टरच्या क्षेत्रामध्ये झिगझॅग पद्धतीने आपल्याला मृद नमुना घेणं गरजेचं असतो। म्हणजे त्या ठिकाणी काय असतं, ज्या ठिकाणी आपण जनावरे वगैरे बांधलेले असेल, ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल, ज्या ठिकाणी एक्स्ट्रा आपण सेंद्रिय पदार्थ टाकलेले असेल, अशा ठिकाणचा मृद नमुना शक्यतो आपण घेण्याला टाळला पाहिजे। मग नमुना घ्यायचा कुठून, ज्या ठिकाणी समजा पूर्ण शेताच्या कडेला एक चक्कर मारून साईडला एक बांधा, एक 10 फूट जागा सोडून द्यायची। त्यानंतर झिगझॅग पद्धतीने पूर्ण क्षेत्र 6 गड्डे, 6 ठिकाणी खुंटी ठोकायची। 6 ठिकाणी खुंटी ठोकल्यानंतर व्ही आकाराचा असा गड्डा करायचा। व्ही आकाराचा 6 गड्डे करून त्या 6 गड्ड्यामधली माती पूर्णपणे बाहेर काढून टाकायची। बाहेर काढल्यानंतर परत लाकडीच्या साहाय्याने किंवा खुरपीच्या साहाय्याने त्या खड्ड्याच्या बगा खरडायच्या आणि त्याच्यामधून प्रति खड्ड्यामधून 1-1 किलो माती आपण बाहेर काढायची। बाहेर काढल्यानंतर काय करायचं, ती 6 किलो माती पूर्णपणे एकत्र गोणपाटावर मिक्स करायची। मिक्स केल्यानंतर काय करायचं, सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत म्हणजे याच्यामध्ये मृद नमुन्याचे 4 भाग करायचे। 4 भाग केल्यानंतर समोरासमोरील 2 भाग काढून टाकायचे, जेणेकरून आपल्याला फक्त मृद पृथक्करणासाठी अर्धा किलो मृद नमुन्याची आवश्यकता असते। आपल्याकडे 6 किलो माती असते, जोपर्यंत आपल्याकडे अर्धा किलो मृद नमुना शिल्लक राहत नाही तोपर्यंत आपण ही प्रोसेस करत राहायची। मग हे करत असताना अर्धा किलो मृद नमुना आपल्याकडे शिल्लक असेल त्यावेळेस कापडी पिशवी बघायची किंवा कुठल्याही एका सुती कापडाच्या पिशवीमध्ये तो अर्धा किलो मृद नमुना घेऊन त्यामध्ये शेतकऱ्याचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर, गट क्रमांक, कुठलं पीक मागच्या वर्षी घेतलेलं होतं, ह्या वर्षी कुठलं पीक घेणार आहेत, अशा प्रकारे एक चिठ्ठी लिहून त्या मृद नमुने पाकिटामध्ये टाकायची आणि प्रयोगशाळेमध्ये पाठवायची। हा झाला पहिला पार्ट। मग मृद नमुन्याचा अहवाल आल्यानंतर त्याचं वाचन कसं करायचं। काही शेतकरी म्हणतात की आता मृद पत्रिका आली, कशी समजवायची। तर मृद पत्रिकेमध्ये 12 घटकांची तपासणी होत असते। 12 घटकांची तपासणीमध्ये त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे काही गोष्टी असतात, सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश, लोह, मंगल, मॅग्नीज, बोरॉन, ह्या अशा काही गोष्टी 12 घटक याच्यामध्ये आपल्याला विश्लेषण करून दिलेले असतात। मग शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जर पॉईंट जर बघितला तर त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब आपल्याला समजणं त्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये महत्त्वाचं असतं। कारण की सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे। सेंद्रिय कर्ब जर त्या जमीन आरोग्य पत्रिकेमधून आपल्याला समजला तर पूर्ण जमीन आरोग्य पत्रिका आपल्याला समजल्यासारखी होईल। या अशा प्रकारची आपल्याला जमीन आरोग्य पत्रिका पोर्टलवरून निघते। पोर्टलवरून निघाल्यानंतर याच्यामध्ये दिलेलं असतं की नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे। यानंतर काय असतं, क्षारता किती आहे, सेंद्रिय कर्ब किती आहे। याच्यामध्ये ह्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये सेंद्रिय कर्ब जर आपल्याला कमी केला असेल, मग सेंद्रिय कर्बाची पातळी काय असते, 0.50% ते 0.75 पर्यंत अशी पातळी या ठिकाणी असते। मग जर आपला हे जर कमी असेल तर विद्यापीठाने ठरवून दिलेल्या खत मात्रेनुसार काही रिकमेंडेशन आपल्याला ह्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये दिलेले असतात। मग विद्यापीठ काय करतं शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आणि साधा प्रश्न आहे, कुठलीही जमीन आरोग्य पत्रिका ज्यावेळेस जनरेट होते 6 घटकावरती जनरेट होते। 6 स्तरीय सिस्टीम असते। त्याच्यामध्ये सर्वप्रथम असं असतं की जर तुमची जमिनीची सुपीकता पातळी अत्यंत कमी असेल तर विद्यापीठाने जे काही शिफारशी डोस केलेला आहे
आहेत त्याच्या 50% जास्त खताची मात्रा त्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेली असते. म्हणजे इथे दिले शिफारशीपेक्षा 50% खत मात्रा जास्त. तर दुसरा घटक जो असतो कमी जर हे असेल तर त्याच्यामध्ये काय होतं, शिफारशीत खत मात्रेपेक्षा 25% जास्त दिली असते. म्हणजे काय असतं की ती आपल्याला त्याची गरज भरून काढायची असते. जर आता मध्यम जर तुमचा सुपीकता निर्देशांक असेल तर विद्यापीठाने ठरवून दिलेला जो डोस असतो त्या डोस प्रमाणे जमीन आरोग्य पत्रिका जनरेट होते. म्हणजे सोयाबीनला जे खत लागतात 30-60-30+20 हा जो डोस आहे तोच त्या जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये निर्देशित केलेला असतो. त्यानंतर साधारण भरपूर जर तुमचा जमिनीची सुपीकता पातळी निर्देशांक असेल तर याच्यामध्ये काय होतं, शिफारशीत खत मात्रेमध्ये 10% कमी केले जाते. त्याच्यानंतर भरपूर जर असेल, समजा तुमचा जमीन सुपीकता अंक जर भरपूर असेल तर शिफारशीत खत मात्रेपेक्षा 25% जी खत मात्रा आहे ती कमी केली जाते. आणि अत्यंत भरपूर जर असेल तर तुमचा जो ठरवून दिलेला खत मात्रेचा डोस आहे तो 50% कमी केला जातो. म्हणजे ह्या ज्या काही सायंटिफिक दृष्टिकोनातून केलेल्या गोष्टी आहेत, पण याच्यावर आपण विशेष लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आपण सरळ सरळ आपली जमीन आरोग्य पत्रिका बघायची. जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये आपला सेंद्रिय कर्बाचा निर्देशांक किती आहे, सुपीकता किती आहे, आपल्याला ठरवून दिलेला डोस किती आहे त्याप्रमाणे आपल्याला खत टाकणं गरजेचं असतं. समजा आता एक महत्वाचा जो प्रश्न येतो की हळद तुमचं पीक आहे, हळद पिकामध्ये सरळ सरळ जर पकडलं तर एकरी डोस जर पकडला तर 80-40-40 प्रति एकरी हा डोस हळद पिकासाठी विद्यापीठाने ठरवून दिलेला आहे. तर यामध्ये खत व्यवस्थापन कसं कराल शेतकरी बांधवांनो, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर लागवडीच्या वेळी ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस सिंगल सुपर फॉस्फेटच्या 3 बॅग प्लस किंवा DAP ची 1 बॅग किंवा त्याच्यानंतर प्लस पोटॅश 40 किलो आणि निंबोळी पेंट 2 बॅग आणि 4 किलो दाणेदार GR किंवा आपण झिंक सल्फेट, फेरस सल्फेट हे 1.5 महिन्यानंतर द्यायचं. हे सगळं सरळ सरळ असा डोस या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्यामध्ये लागवडीनंतर 1.5 महिन्यांनी काय करायचं, 1.5 बॅग युरिया किंवा 10-26-26 किंवा 15-15 12-32-16 प्रति 1 बॅग द्यायची, प्रति एकरला द्यायची. त्याच्यानंतर फेरस सल्फेट 10 किलो, झिंक सल्फेट 10 किलो, अमोनियम सल्फेट 10 किलो अशा प्रकारे हळदीचा 1 एकरचा डोस हा विद्यापीठाने ठरवून दिलेला असतो. आणि आपली जमीन आरोग्य पत्रिकेमध्ये जर मध्यम स्वरूपाचा जर जमीन आरोग्य पत्रिका असेल तर याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. तोच पीक आपलं हळद, सोयाबीन, तूर हे आपलं हिंगोली जिल्ह्यासाठी महत्वाचं आहे. मग बरेचसे शेतकरी बांधव काय करतात, सोयाबीन पिकासाठी कुठलं खत टाकावं किंवा आपण सर्वप्रथम पहिल्यापासून काय DAP मला टाकायची, DAP भेटली तर ठीक, नाही भेटली तर मग काय पर्याय आहे. मग सोयाबीनचा सरळ सरळ जर डोस बघितला 30-60-30+20 म्हणजे हा प्रति हेक्टरी डोस आहे. मग त्याच्यासाठी हा हेक्टरी आहे, पण काही शेतकरी जे अल्पभूधारक असतात त्यांच्यासाठी काय असतं, 1 एकरचं क्षेत्र असतं. 1 एकरच्या क्षेत्रासाठी 12-24-12 प्लस 10 किलो गंधक हे त्याच्यामध्ये टाकलं जातं. 12-24-12 म्हणजे काय आहे की जर तुम्ही DAP ची 1 बॅग टाकत असाल, 50 किलो DAP त्याच्यात 6.5 किलो युरिया प्लस म्युरेट ऑफ पोटॅश 20 किलो आणि गंधक 8 किलो एवढा जर डोस तुम्ही टाकला तर संपूर्ण बेसल डोस आणि पूर्ण खताचं नियोजन चांगल्या प्रकारे होतं. 12-24-12 होत नाही. DAP ला पर्यायी खतं कोणती टाकायची, तर मग सगळ्यात महत्वाचं आहे ते DAP ला पर्यायी खतं जर पहिले तर आपण 8 प्रकारची पर्यायी खतं DAP ला आहेत. हेच महाराष्ट्र शासनाने आपल्याला अधोरेखित केलेलं आहे आणि हिची जनजागृती करणं गरजेचं आहे. म्हणजे अनावश्यक आपला खर्च टाळेल आणि अनावश्यक आपली जी काही होणारी बेजारी आहे ती टळेल. पहिला पर्याय आपण बघूयात. जर 1 गुणी DAP खत तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागतं, 1.5 बॅग युरिया घ्यायचा आणि 3 बॅग SSP घ्यायचा. एवढं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला 1 बॅग DAP ची पूर्तता होते. 1.5 बॅग युरिया आणि 3 बॅग SSP. SSP घेतलं त्याच्यामधून काय होतं, गंधक मूलद्रव्य भेटतं आपल्याला, म्हणजे आपल्याला ऍडिशनल गंधक टाकायची गरज पडत नाही. हा एक आपला चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे पर्याय 2, त्याच्यामध्ये 1.5 बॅग युरिया टाकायचा प्लस 1 बॅग TSP टाकायचं. याच्यामधून पण काय होतं, TSP खतामधून आपल्याला गंधक भेटतं, म्हणजे आपल्याला DAP च्या 50 किलोच्या बॅगवर अवलंबून राहायची गरज नाही. दुसरी गोष्ट आहे तिसरा पर्याय जो आहे 37 किलो 24-24-0 आणि 87 किलो SSP जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला 1 बॅग DAP ची पूर्तता चांगल्या प्रकारे भरून निघते. त्यानंतर चौथा पर्याय जर बघितला आपण तर 45 किलो 20-20-0 प्लस 20-20-0-13 45 किलो 20-20-0-13 प्लस 87 किलो SSP एवढं जर टाकलं तर आपलं 1 बॅग DAP ची पूर्तता भरून निघते आणि या खतामधून गंधक मिळतं, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा गंधकचे पैसे खर्च करायची गरज नाही. आणि 5वा पर्याय आपण बघूयात की 71 किलो 12-32-16 जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला 1 बॅग DAP ची चांगल्या प्रकारे पूर्तता भरून निघते. 12-32-16 जर खत असेल तर 71 किलो ते टाकायचं. जेणेकरून आता 6वा पर्याय जो आहे 59 किलो 15-15 प्लस 87 किलो SSP 15-15 जे खत आहेत 59 किलो टाकायचं, त्याला 87 किलो SSP टाकायचं. मग त्याच्यामध्ये काय होतं, अतिरिक्त पोटॅश आणि गंधक मूलद्रव्य अन्न घटक मिळतात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ते सोपं जातं. 7वा एक पर्याय आहे 57 किलो 16-16 प्लस 87 किलो SSP जर भेटत असेल तर उपलब्ध असेल तर हे खत तुम्ही वापरू शकता. आणि शेवटचा जो पर्याय आहे 48 किलो 19-19 प्लस 87 किलो SSP म्हणजे अतिरिक्त पोटॅश आणि गंधक याच्यातून भेटतं. सर्वात महत्वाचा घटक आपल्याला SSP आपण इथं पकडला, सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला वापरणं आहे. म्हणून DAP ला ह्या 8 प्रकारे पर्यायी खत आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच या DAP खताच्या मागे न लागता या 8 पर्याय मागे आवर्जून वळवावे आणि आपलं उत्पन्न जास्तीत जास्त वाढवावं. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. काही अडचण असेल तर कृषी
विज्ञान केंद्र तोंडापूर या ठिकाणी आवश्यक तुम्ही संपर्क साधू शकता. सर्व शास्त्रज्ञ मंडळी आपल्यासाठी उपलब्ध त्या ठिकाणी राहत. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की आरोग्य पत्रिकेचं वाचन कसं करायचं आणि यावर्षी आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने माती नमुना काढूनच आणि आरोग्य पत्रिकेनुसार आपण खत द्याल. या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले काही प्रश्न जर असतील तर आपण कॉमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. धन्यवाद.